निवडणुकांच्या आखाड्यात जाऊयात। पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तीनही महानगरपालिकांच्या प्रचाराचा धुरळा अखेर थंडावलाय। 24 तारखेला या तीनही महानगरपालिकांसाठी मतदान घेतलं जाणार असून 26 तारखेला मतमोजणी होईल। प्रचारानंतर आता पडद्यामागच्या रणनीतीला वेग आलाय। पनवेलला यंदा पहिल्यांदाच महानगरपालिकेचा दर्जा मिळालाय, त्यामुळे इथे पहिल्या सत्तेत कोण येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे भिवंडी आणि मालेगावमध्ये स्थानिक आघाड्या आणि वाटाघाटींमुळे काय होतं हे पाहणंही उत्सुकतेचं असेल। पनवेल आणि भिवंडी इथं संध्याकाळी 5 वाजताच प्रचार करण्याची मुदत संपली, मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे मालेगावमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा प्रशासनानं दिली आहे। या तीनही महानगरपालिकांची सद्यस्थिती काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। काही वैशिष्ट्य पाहूयात महानगरपालिकांची। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अर्थात भिवंडी महापालिका 4 प्रभागांच्या पॅनल पद्धतीनं ही निवडणूक होतीये। समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीची इथे आघाडी आहे। इतर सर्व पक्ष मात्र इथे स्वबळावर लढतात। प्रमुख लढत आहे ती अर्थातच काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि सपा राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर। 2012 मध्ये पहिली 2.5 वर्ष महापौरपद हे कोणार्क विकास आघाडीकडे होतं। नंतरची 2.5 वर्ष इथे शिवसेनेचा महापौर होता आणि सपा आणि काँग्रेसचा पाठिंबाही होता। ही आपण भिवंडीतली माहिती पाहिली। इथे मालेगाव महानगरपालिका आता नवी इमारत मालेगाव महापालिकेची तयार झालेली आहे। यंदा राष्ट्रवादी आणि जनता दल यांची इथे युती आहे। काँग्रेस, भाजप आणि शिवसेना इथे स्वबळावर लढतात। 21 प्रभागातून यंदा 84 उमेदवार आपलं नशीब आजमावून 84 जागा आहेत। गेल्या वेळेस काँग्रेस आणि तिसरा महज पक्ष सत्तेत आले होते, मात्र नंतरच्या काळात तिसरा महज पक्ष राष्ट्रवादीत विलीन झाला। महापौरपद हे काँग्रेसच्या ताहेरा शेख यांच्याकडे होतं। यंदा तिसरा महज हा राष्ट्रवादीत विलीन झाला पक्ष, त्यामुळे त्याचं स्वतंत्र अस्तित्व यावेळच्या निवडणुकीत नसेल। इकडे पनवेल महानगरपालिका पहिलीच निवडणूक आहे। महानगरपालिका झाल्यानंतर पनवेलकरांसाठी शेकाप, महाआघाडी आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत आहे। शेकापबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद ही एकत्रितपणे इथे लागलेली आहे। शिवसेनेसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं युती केली, मात्र सदाभाऊ खोत हे भाजपच्या मंचावर दिसले। शहरी भागात पहिल्यांदाच बच्चू कडू यांची प्रहार संघटना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। कॉलनी विकास आघाडीनं सुद्धा प्रमुख राजकीय पक्षांना मोठं आव्हान दिलंय, ते नव्यानं विकसित झालेल्या खारघर, कामोठे या परिसरात। सध्या नगरपालिकेची जी सत्ता आहे ती भाजपच्या प्रशांत ठाकूर यांच्याकडे आहे। यंदा पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होते आणि महापालिका घोषित झाल्यानंतरची पहिली निवडणूक।